सिद्धाश्रम सत्संग परिवारातील सर्व सदस्यांचं मी मनापासून स्वागत करतो आहे. आजचा जो विषय आहे तो टाकासंदर्भात आहे. देवघरामध्ये जे टाक आपण नित्यनैमित्तिक पूजेमध्ये वापरतो किंवा पूर्वपरंपरागत पद्धतीनं जे आपल्याकडे टाक चालत आलेले असतात, त्याच्या संदर्भात कुठलीही ठोस स्वरूपात माहिती अनेक घरांमध्ये उपलब्ध नसते. याचं कारण असं असतं की काही घरं ही विभाजित पद्धतीने शहरीकरणामध्ये येतात, शहरामध्ये राहायला येतात. शहरामध्ये राहायला आल्यानंतर जे वडील मंडळी असतात, वडीलधारी मंडळी असतात, ती कुठलीही माहिती आपल्या कुलाचारासंदर्भातली आपल्या मुलांना देत नाहीत. आणि जेव्हा दोषाची उत्पत्ती होते आणि दोषाची उत्पत्ती झाल्यानंतर जेव्हा त्यांना समजतं की घरामध्ये कुलाचार वगैरे केला जात नाही, तेव्हा ती मंडळी शोध घेतात आणि त्यांच्या असं लक्षात येतं की घरामध्ये जे नित्यनैमित्तिक पूजेमधील टाक आहेत, ते टाक आपल्या घरामध्ये अजिबात नाही आहेत. त्यानंतर शोधाशोध सुरू होते, इकडे तिकडे पळापळ सुरू होते आणि त्यानंतर नवीन टाक बनवण्याचा घाट घातला जातो. नेमकं हा विषय खूप डीप आहे आणि खोल आहे, गहन आहे, पण त्याच्यावर आपण वरवरचा प्रकाश आज टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेव्हा ही मंडळी शोधाशोध सुरू करतात टाकांची वगैरे, तेव्हा त्यांच्या मनाला वाटेल तसे कुठलेही टाक ते बनवून घेतात आणि घरामध्ये पूजायला ठेवतात. हे बहुतांशी घरामध्ये होतं. साहजिकच घरामध्ये साहजिकच घरामध्ये काय होतं की ज्या कुलदेवतेंची पूजा करावी लागते ती केली जात नाही. आणि यामुळे जो दोष असतो, पितृदोष असतो, कुलाचारासंदर्भातला दोष असतो, त्याचं निराकरण, त्याचं निवारण अजिबात होत नाही. बहुतांश घरं ही चुकीच्या पद्धतीचे टाक पूजन करत असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की कुठलाही टाक 10 वर्षापासून जर सेवेमध्ये असेल घरामध्ये, तर तो टाक आपल्या कुलदेवतेच्या संदर्भात किंवा देवतेच्या संदर्भात काम करत असतो. कोकणी लोकांमध्ये पद्धती भिन्न आहेत. देशस्थ लोकांमधली पद्धत भिन्न आहे. जे घाटी लोक आहेत घाटाकडचे, त्यांची पद्धती भिन्न आहे. या दोन्हीमध्ये टाकाचं पूजन जरी केलं असेल तरी त्यांची त्यांची दैवतं हे त्यांच्या त्यांच्या जातीनुसार, त्यांच्या त्यांच्या धर्मानुसार आणि त्यांच्या त्यांच्या वंशपरंपरेनुसार घरामध्ये पूजली जात असतात. बहुतांशी साधकांनी ही खबरदारी घ्यायची असते की जे टाक आहेत, हे टाक पूर्वपरंपरागत जे टाक असतात ते कुठल्या घरामध्ये आहेत आणि त्या घरामध्ये ते कशा पद्धतीने बनवले आहेत याचा एक फोटो आपल्याकडे असणं अनिवार्य आहे. तो यासाठी आवश्यक असतो की ज्यावेळेस घरं विभक्त होतात, त्यानंतर काही काही घरामध्ये टाक नवीन स्थापन केले जातात. समजा वडिलांच्या माघारी जर भाऊ-भाऊ भिन्न झाले, तर तिघांचे 3 भाऊ आहेत, तर 3 टाक वेगवेगळे होतात प्रत्येकाचे. काही काही घरामध्ये अशी पद्धत असते की एकच टाक असतो, तो एकाच मूळ घरामध्ये राहतो आणि कुलाचाराच्या दिवशी किंवा कुलाचाराच्या वारी किंवा जेव्हा वर्षातून कुलाचार असतो, त्यावेळेस सगळे भाऊ मिळून मोठ्या भावाच्या घरी येतात आणि तेथे कुलाचार पूर्ण करतात. बहुतांशी कोकणी भागामध्ये हीच पद्धत रूढ आहे की सर्वजण येतात आणि एका घरामध्ये जमा होतात. अनेक घरामध्ये ही समस्या असते की जे टाक बनवले जातात, जे टाक बनवून घेतले जातात, ते चुकीच्या पद्धतीचे असतात. उदाहरणार्थ महालक्ष्मीचा टाक ज्यावेळेस ते बनवतात, तेव्हा रेणुकेचा टाक त्यांना पूजनेसाठी दिला जातो. नवीन पिढी जर हुशार असेल, तर त्यांना महालक्ष्मीचा टाक हा रेणुकेचा वाटतो आणि ते रेणुकेची पूजा अर्चना सुरू करतात. जरी त्यांना कोणी म्हटले की तुमची कुलदेवता महालक्ष्मी आहे, तर ते रेणुकाच समजून रेणुकेचं पूजन सुरू करतात, कारण टाक रेणुकेचा असतो. अशा गफलती अनेक घरामध्ये झाल्यात की चुकीचे टाक आल्यामुळे चुकीच्या पूजा अर्चना सुरू झाल्या. नवीन पिढीला रेफरन्स दिले गेले नाहीत. नवीन पिढीने जेव्हा ते बारकाईनं पाहिले, तेव्हा त्यांना तिथे रेणुका दिसली, तिथे तुळजाभवानी दिसली, तिथे यमाई दिसली किंवा इतर कुठल्याही देवी दिसल्या. त्यानंतर त्यांचं पूजन रेग्युलर सुरू झालं आणि ती प्रथा पडली. जेव्हा कुलदैवताचे, कुलाचाराचे दोष उघड होतात, त्यावेळेस त्यांना वाटतं की आम्ही तर रोज पूजन करतो आहे, रोज पूजा अर्चना घरामध्ये होते, तर मग दोष कसे लागले? काय संबंध आहे आमच्या घराला दोष लागण्याचा? आम्ही तर दैनंदिन नित्यपूजा करतो आहे, डेली बेसिसवर आमच्या तर पूजा सुरू आहेत, अर्चना सुरू आहे, कुलाचार पद्धती सुरू आहे, मग दोष लागायचं कारण काय? या अवस्थेमध्येच अनेक घरं भटकंती करत असतात. याच्याकडे जा, त्याच्याकडे जा. प्रत्येक ठिकाणी एकच उत्तर येतं की नेमकं तुम्हाला तुमचे जे देव आहेत, त्या देवामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे,
कुलदैवत कुलाचारासंबंधी प्रॉब्लेम आहे, पितरांच्या संदर्भात प्रॉब्लेम आहे. पितरांचा सुद्धा एक टाका असतो. पितरांचा जो टाक असतो तो ॲक्च्युली देवघरामध्ये ठेवला जात नाही. तो देवघराच्या डाव्या बाजूला असतो. कारण पितर देवता ही इष्टदेवता किंवा आपल्या कुलदेवतेमध्ये मिक्स होत नाही. त्यांचं अधिष्ठान भिन्न असतं. अनेक जण काय करतात की देवतेमध्ये पितर देवतेचा समावेश करतात. या दोन्ही दैवतांमध्ये कमालीचा फरक असतो. हा फरक असल्यामुळे जी कुलदैवत आहे ती कृपा देत नाही. यासाठी 2 भिन्न भिन्न टाक भिन्न भिन्न ठिकाणी असणं आवश्यक आहे. जर तुमच्याकडे तुमच्या पितरांचा टाक असेल तर तो टाक भिन्न असला पाहिजे. तो एकत्रितरित्या तुम्हाला त्या टाकामध्ये मिक्स करता येत नाही. कारण त्यांचं कार्य भिन्न असतं आणि देवतेंचं कार्य भिन्न असतं. जी आपले पूर्वज आहेत, जे पूर्वजांचे टाक आहेत, ते एवढ्यासाठी पूजले जातात की त्यांची जी इस्टेट आहे, त्यांच्याकडून जी संपत्ती आलेली असते, स्थावर मालमत्ता आलेली असते, त्याप्रती आपण कृतज्ञ राहणं आवश्यक असतं. आणि ती कृतज्ञता व्यक्त होण्यासाठी आपण ते टाक पूजन करत असतो. कुलदेवतेची कृपा जर आपल्यावर नसेल तर पुढची कामं कुठली होत नाहीत. संपूर्ण कामामध्ये अडथळा येतो किंवा कुठल्या कामामध्ये फोर्स नसतो. हातात घेतली की काही दिवसामध्ये ती सोडून दिली जातात. म्हणजे काम पूर्णत्वाला न नेण्याची प्रवृत्ती या दोषांमुळे निर्माण होते. कुलदेवता आणि पितर हे भिन्न भिन्न जरी असले तर एकमेकाच्या साथीने चालतात, एकमेकाच्या सोबतीने चालतात आणि एकमेकाच्या सहकार्याने चालतात. जर कुलदेवतेची योग्य रीतीने पूजा झाली नाही तर पितरांचे दोष लागतात. पितरांची जर योग्य रीतीने पूजा झाली नाही तर कुलदेवतेचे दोष लागतात. हे सत्य आहे. टाकासंदर्भात निर्णय घेताना तुम्ही खूप विचारपूर्वक तो निर्णय घ्यायला पाहिजे की नेमके टाक कुठल्या देवतेचे आहेत आणि हे जे देवता आहेत ही देवता ॲक्च्युअल आपल्या घराण्याची देवता आहे का? आपल्या घराण्यामध्ये जे जे देव मेन्शन केलेले आहेत किंवा जे वडिलोपार्जित होते तेच देव आजपर्यंत इथे चालत आलेले आहेत का? ही बेसिक माहिती जोपर्यंत घरांना समजणार नाही तोपर्यंत टाकाविषयी अज्ञान निर्माण होतच राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट, टाक विषम संख्येत असावेत की समसंख्येत असावेत यावर प्रचंड मोठा वाद आहे. तो वादाचा विषय. माझा जर सल्ला कोणी विचारला तर अशी संख्या कुठलीच निर्धारित नसते. ज्या ज्या देवतेंचं पूजन आवश्यक आहे ते तुम्हाला करावंच लागतं. त्यामध्ये सम आणि विषम असण्याचा प्रश्नच येत नाही. कारण काही काही घरामध्ये देवता ठरवून येत नाहीत, चालत आलेले असतात. चालत आलेल्या देवता आल्या तर त्यांचे टाक वाढले जातात. त्यामुळे सम आणि विषम टाक असले पाहिजेत. ही एक भ्रामक कल्पना आहे आणि यावर वैयक्तिक मला जर कोणी विचारलं तर माझा अजिबात विश्वास नाही आणि मी ठेवत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट असते की देवतेंची भर टाकामध्ये पडत असते. उदाहरणार्थ मुंजा किंवा वेतोबा यांचे जे टाक असतात ते अचानक ॲड केले जाऊ शकतात. घरामध्ये मुंजा दोष असेल तर त्यामध्ये मुंजाचा टाक ॲड केला जातो. त्यानंतर टाकाची जरी विषम संख्या असली तर ती सम होऊ शकते. त्यामुळे सम असावी का विषम असावी हा वादच मुळात भ्रम आहे. मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडलेली असेल. जर तुम्हाला माहिती आवडलेली असेल तर कमेंटमध्ये नक्कीच मेन्शन करा, जेणेकरून मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी काही प्रेरणा मिळेल. मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला टाकांविषयी इत्थंभूत माहिती मिळाली असेल. सिद्धाश्रम सत्संग परिवारातर्फे हा चॅनल चालवण्यात येतो. याची टेलिग्राम लिंक आणि व्हॉट्सअप ग्रुप लिंक जी आहे ती मी कमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करेन. तिथून तुम्ही चॅनलला जोडू शकता टेलिग्रामच्या किंवा व्हॉट्सअपच्या. तिथे तुम्हाला या संदर्भामध्ये अधिक गायडन्स किंवा माहिती दिली जाईल. काही सेशन ऑर्गनाईज केले जातात. तिथे येऊनही तुम्ही लाभ घेऊ शकतात. धन्यवाद. शुभम भवतु. जय शंकर. श्री स्वामी समर्थ.